नमस्कार. आई कुठे काय करते या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की कांचन आप्पांची माफी मागत घरी चला असा आग्रह करत असते, परंतु आप्पा नकार देतात. तर कांचन बोलते की मी तरी काय करणार, 1 वर्ष झालं काहीच माझ्या मनासारखं होत नाही. त्यात तुम्ही एक एक करून घर सोडून जातात, ते फक्त या अरुंधतीसाठी. इतके दिवस मी हे घर बांधून ठेवलं नव्हतं का? या घरासाठी तुमच्यासाठी काहीच केलं नाही आहे का? तुम्ही हिला मुलगी मानता, माझं काहीच म्हणणं नाही आहे, परंतु मुलगी कधी चुकू शकत नाही आहे का? कायम हिचं चूक, हिची सोय नेहमी हिला पाठीशी घालायचं. मग मी तुमच्यासाठी महत्त्वाची नाही आहे का? प्रत्येक वेळी अरुंधती कशी बरोबर आहे आणि मी कशी चुकीची, हेच नेहमी आतापर्यंत तुम्ही दाखवत आलात, असं कांचन आप्पांना सांगते. त्यावर आप्पा कांचनला बोलतात की त्यावेळी तू खरंच चुकीची वागत होतीस. तू माझ्यासाठी महत्त्वाची आहेसच, परंतु तुझ्या चुकीला मी बरोबर मानणार नाही. तेव्हा कांचन आप्पांना बोलते की प्रत्येकाचे दृष्टिकोन वेगवेगळे असू शकत नाही आहे का? एखाद्या गोष्टीबाबत तुम्हाला वेगळं वाटतं, मला वेगळं वाटतंय, असं होऊ शकत नाही आहे का? की 50 वर्ष आपण एकत्र राहतो, नवरा बायको आहोत, म्हणजे आपली मतं जुळायलाच हवी आहेत का? तेव्हा आप्पा कांचनला बोलतात की मला तुझं म्हणणं पटत नाही आणि अरुंधतीचं बोलणं योग्य वाटतं. याचा तुला का त्रास होतो ते तर सोड, परंतु आपली बायको जाणून बुजून घरातल्या एखाद्या व्यक्तीशी वाईट वागते, तरीही शांत राहण्याचा निर्लज्जपणा मी करणार नाही. अनिरुद्ध अरुंधतीवर 1000 निर्बंध लादायचा, मग तेव्हाच आपण त्याला का नाही बोललो, का नाही त्याला समजावलं? मग असंच मला वाटतं, कारण हे सगळं घडलंच, परंतु मी आता ती चूक पुन्हा करणार नाही. मला जेव्हा तुझ्या गोष्टी चुकीच्या वाटायच्या त्यावेळी मी तुला सांगायचो. तर कांचन आप्पांना बोलते की मग आताही तसंच करा ना, आपल्या घरी चला. तेव्हा आप्पा पुन्हा नकार देत सांगतात की इतके दिवस सांगूनही तू उलट्या घडावर पाणीच आहे. अजूनही तुझे बोलणे, तुझे हलक्या कानाचं असणं यात काहीही फरक पडलेला नाही. तर कांचन वैतागून बोलते की ही चर्चा इथे नको, असं आप्पांना सांगते. परंतु आप्पा घरी जाण्यासाठी नकार देत सांगतात की संसार हा दोघांचा असतो, दोघेही त्यात महत्त्वाचे असतात. मी हे केलं, तू ते केलंस, असं कोणीही कोणाला बोलू शकत नाही. मग कधी मी असं म्हणालो आहे का तुला, तू या संसारासाठी काहीच केलं नाही आहेस? कारण मला तुझ्या कष्टांची जाणीव आहे. मला माहिती आहे मी एक सामान्य माणूस होतो. तू संसारासाठी किती तडजोडी केल्या, किती मन मारून राहिली आहेस, हे मला माहिती आहे. कारण माझ्याकडे कपड्यांचे फक्त 4च जोड असायचे, परंतु ते स्वच्छ धुतलेले, इस्त्री केलेले असायचे. रोज ताटामध्ये वेगवेगळे पदार्थ नसायचे, परंतु जे आहे ते चविष्ट असायचं. मला गोड आवडतं म्हणून ताटात एकतरी गोड पदार्थ असायचा. तू खूप काही केलं आहेस. माझ्या पाकिटात पैसे नसायचे, तरीही मी राजासारखा मिरवायचो, ते फक्त तुझ्यामुळे. आणि मुलंही तुला मान द्यायची, तुझ्यावर खूप प्रेम करायचे, कारण त्यांनाही जाणीव आहे तू त्यांच्यासाठी काय केलं आहेस. मी यावरून कधी काही बोललो आहे का? नाही ना. माझ्याकडे तुला द्यायला पैसा नव्हता आणि वेळही नव्हता, परंतु माझं तुझ्यावर मनापासून प्रेम होतं, असं ते बोलत ते आप्पा खूप रडायला लागतात. त्यानंतर रात्री अनिरुद्ध जेवणासाठी खाली येतो व आई आप्पा संजना कुठे आहेत असं विचारतो. ते ऐकून सर्वजण खूपच घाबरतात. तर अनिरुद्ध संजनाला फोन करतो, परंतु संजना काही फोन उचलत नाही. तेव्हा अनिरुद्ध सर्वांना चिडून विचारतो की आई, संजना आप्पा कुठे गेले आहेत, असं पुन्हा विचारतो. तेव्हा ईशा घाबरत तिथून जाण्यासाठी निघते. तर अनिरुद्ध सर्वांना विचारतो की घरात काही झालं आहे का, मला सांगा. सर्वजण असे शांत का बसले आहेत असा प्रश्न करतो. व तो बोलतो की आशुतोष व अरुंधतीबद्दल काही आहे का, त्याने लग्न केलं आहे का, की संजनाने काही तमाशा घातला, असं अनिरुद्ध सारखा विचारत असतो. तेव्हा अविनाश अनिरुद्धला बोलतो की दादा, तू अगोदर शांतपणे जेवून घे, असं बोलतो. परंतु अनिरुद्ध चिडून बोलतो की मी शांत राहू शकत नाही. अगोदर मला सांगा की आई आप्पा कुठे गेलेत, नाहीतर मी अरुंधतीला फोन करून विचारेन, तिला सर्व काही माहिती असेल, असं तो बोलतो. परंतु कोणी काहीच सांगत नाही. तर अनिरुद्ध खूप चिडतो. तर दुसरीकडे आप्पा कांचनला बोलतात की
मलाही आयुष्यात खूप काही करायचं होतं, जग फिरायचं होतं, नाटकात काम करायचं होतं, पुस्तकं लिहायची होती, परंतु नोकरी करून घरच्यांची पोटं भरणं यात मला कधी वेळच मिळाला नाही. आपण दोघं स्वतःची स्वप्न बाजूला ठेवून आपला संसार करत आहोत असंच मला नेहमी वाटत होतं, परंतु तू अनिरुद्धशी माझी तुलना केलीस. अनिरुद्धमुळे घराची भरभराट झाली ते अगदी बरोबर आहे, परंतु माझ्या मतामध्ये एक फरक आहे. मी आयुष्यभर तुझ्याशी एकनिष्ठ आहे, प्रत्येक वेळी तुझ्याशी जुळवून घेतलं, परंतु तू तर मला नाकारताच ठरवलंस, मला माझी जागा दाखवून दिलीस. तुला माझा एवढा तिटकारा यायचा का गं, असं आप्पा कांचनला विचारतात. तर कांचन खूप रडत असते. तेव्हा आप्पा सांगतात की तू पूर्वीही फटकळ बोलायचीस, परंतु त्यामध्येही गोडवा असायचा, परंतु आता तसं नाही. आता सर्व कडू झालंय, तुझ्या मनात इतकं विष भरलंय की तेही माझ्यामुळे. परंतु एक लक्षात ठेव कांचन, तुझ्या वागण्याचे परिणाम तुलाच भोगावे लागत आहेत. तुझा मुलगा तुझ्या नातवंडांना तुझ्यासोबत राहायचं नाही. तुझ्या नवऱ्याला तू डोळ्यासमोर नको आहेस, ते फक्त तुझ्या तोंडामुळे, कारण नेहमीच तुझ्या बोलण्यावरचा ताबा सुटतो. तुझे शब्द समोरच्याला टोचतात, त्यामुळे तुझ्यापासून माणसं तुटतात. परंतु अरुंधती एकटी अशी व्यक्ती होती की हे सगळं बोलणं ती निमूटपणे सहन करायची. तर अरुंधती तुझ्यातलं चांगलं तेवढं घ्यायची आणि वाईट वागणं सोडून द्यायची, परंतु तिलाही तू दूर लोटलंस. एक लक्षात ठेव कांचन, परमेश्वराने प्रत्येकाला तोंड दिलं आहे, परंतु जिभेवर सरस्वती बसवायची की त्यातून फक्त घाण टाकायची हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. पण तू हे निवडलंस, त्याचे परिणाम तूच भोग. मी तुझ्यासोबत घरी येणार नाही. तेव्हा संजना आप्पांना बोलते की आप्पा घरी चला. तेव्हा आप्पा बोलतात की अनिरुद्ध समोर सर्व काही ठीक आहे हे तुम्हाला दाखवायचं आहे ना, म्हणजे हिच्यामुळे मन दुखावलं हे पुन्हा बाजूलाच जाणार, परत हिच्या मनासारखं होणार. मी हे इतकी वर्ष सोडून दिलं, परंतु हिने माझा विश्वासघात केला. इतकी वर्ष मला विश्वास होता की माझी बायको माझ्याबरोबर सुखात आहे, परंतु तिने तो विश्वासच मोडून टाकला. तेव्हा कांचन आपांची माफी मागत घरी चला असे सांगत असते. हे घर तुमचंच आहे, सर्वांना आपल्या कुटुंबाचा आदर्श वाटतो, तिथंच तुमचं आयुष्य गेलं आहे असं ती सांगते. तेव्हा आप्पा बोलतात की आदर्श घर वाटत नाही, तेव्हा वाटायचं, कारण तुझे विचार आणि माझे विचार आता पूर्णपणे वेगळे आहेत. आता तूच बघ ना, तुझ्याबरोबर कोण आहे आणि माझ्याबरोबर कोण आहे, कोण सर्वात जास्त सुखात आहेत हे तू बघ आणि ठरव. तेव्हा कांचन बोलते की मला नाही वाटत अरुंधतीबाबत माझी काही चूक झाली आहे ती, परंतु तुमच्या बाबतीत माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मला माझी चूक सुधारण्याची एक संधी द्या. या वयात मला अंतर देऊ नका, हवं तर माझ्याशी बोलू नका, परंतु माझ्या अवतीभोवती राहा. परंतु आप्पा बोलतात की मला जमणार नाही असं स्पष्टपणे कांचनला बोलतात. तेव्हा कांचनला बोलतात की तुझ्यामुळे मला ज्या गोष्टींचा अभिमान वाटायचा त्याच गोष्टींची आज मला लाज वाटते. आपण काय केलं, का जगलो असं मला वाटायला लागलं आहे. परंतु आता बस झालं कांचन, मला कुठेही यायचं नाही. इतकी वर्ष तू मला छान साथ दिलीस त्यासाठी मी तुझा आभारी आहे, परंतु इथून पुढचं आयुष्य मला अपराधीपणाच्या भावनेत घालवायचं नाही. तुझे टोमणे ऐकायचे नाहीत. आता तू गेलीस तरी चालेल असं बोलून आप्पा जाण्यासाठी निघतात. तेव्हा संजना आप्पांना थांबवत बोलते की मला माहिती आहे हे सर्व माझ्यामुळे झालं आहे, परंतु आता जे झालं ते झालं, प्लीज घरी चला. अनिरुद्धला यातलं काहीच माहिती नाही आहे, परंतु त्याला कळलं तर तो आम्हाला जबाबदार ठरवेल असं ती सांगते. तेव्हा आप्पा बोलतात गेल्या काही काळामध्ये अनिरुद्धने मला खूप दुःख दिलं आहे, त्यामुळे मी तिथे असलो काय आणि नसलो काय यामुळे अनिरुद्धला काहीच फरक पडणार नाही. त्याच्या वागण्याचे परिणाम त्यालाही भोगू दे. त्याला सांग तुझा बाप तुझ्यासाठी मेला, आता आपण एकटेच राहू आणि एकटेच मरू. त्यांचं ते बोलणं ऐकून सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. तर कांचन रडू लागते व रडतच तिथून निघून घरी जाण्यासाठी निघते. तेवढ्यात संजनाला अभिचा मेसेज येतो की बाबा घरी आले आहेत. तेव्हा अरुंधती पळतच कांचनच्या मागे जाते आणि इथेच हा भाग संपतो. तर उद्याच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की
अनिरुद्ध घरी आलेला आहे आणि त्याला सर्व काही समजतं आणि तो रडतच आणि ओरडतच सर्वांना सांगतो की मी 4 वेळा हे घर रिनोव्हेशन केलं किंवा कितीही सुधारणा केली, मी या घरामध्ये कितीही सुधारणा केली तरी हे घर आप्पांचंच आहे. तुम्ही एक लक्षात ठेवा, अरे ते माझे वडील आहेत आणि माझं खूप प्रेम आहे त्यांच्यावर. त्याचे ते बोलणे ऐकून सर्वजण गप्पच असतात. तर दुसरीकडे कांचन अरुंधतीला भेटायला आलेली असते व ती रडतच अरुंधतीला हात जोडून बोलते की मी तुझ्यासमोर हात जोडते, पण अरुंधती यांना घरी घेऊन ये. अरुंधतीलाही खूप वाईट वाटत असतं आणि कांचनचे दोन्ही हात धरत ती बोलते की आई आप्पा घरी येतील आणि अरुंधती कांचनला धीर देत असते. तर कांचन रडतच अरुंधतीच्या मिठीतच डोकं ठेवून खूप रडत असते. तर अरुंधतीही खूप रडत असते आणि इथेच हा प्रोमो संपतो. मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.